नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर आपल्या हातून या 5 चुका घडल्या, कळत नकळत का होईना, या 5 चुक्या झाल्या तर मात्र आपल्या घरामध्ये दरिद्री येते. घरातील लक्ष्मी निघून जाते. घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होत नाही. कोणत्या आहेत त्या 5 चुका, ज्या चुकूनही करू नये? चला जाणून घेऊया. मित्रांनो, दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं ते घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश व्हावा यासाठी. माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर घरामध्ये धनधान्य, सुख समृद्धी, ऐश्वर्य नांदावं यासाठी. पण याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर आपल्या हातून 5 चुका आहेत, ज्या कळत नकळत जरी झाल्या तरी सुद्धा माता लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणालाही चुकूनही उधार देऊ नका आणि कोणाकडूनही उधार घेऊ नका. ही तिथी, हा सण धनाची वृद्धी करणारा आहे. त्यामुळे या दिवशी उधार स्वरूपी कर्ज देणं नको आणि घेणंही नको. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे पैसा खर्च करू नये. अपवाद फक्त मेडिकल इमर्जन्सीचा आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपत्तीची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. जर तुमच्याकडे या देवतांच्या मूर्ती नसतील तर त्यांच्या प्रतिमा ठेवून तुम्ही पूजन करू शकता आणि तुमच्याकडे प्रतिमाही नसेल तर तुम्ही त्यांच्या नावे एक एक सुपारी ठेवू शकता. पूजन होणं महत्त्वाचं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकूनही घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवू नका. माता लक्ष्मीचं आगमन घराच्या मुख्य दरवाजातूनच होत असतं. लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी दरवाजासमोर स्वच्छता करून रांगोळी काढावी. मंगल चिन्हांनी दरवाजा सजवावा. सकाळपासूनच घराचा दरवाजा आणि समोरचा भाग स्वच्छ धुवून घ्यावा आणि सुंदर रांगोळीने दार सजवावं. सणासुदीला उशिरापर्यंत झोपू नये असं आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमीच सांगतात. वामकुक्षी शरीरासाठी चांगले असते, परंतु लक्ष्मीपूजन धनत्रयोदशी अर्थात दिवाळीच्या दिवसांमध्ये चुकूनही दिवसा झोपू नये. असं केल्याने घरात नकारात्मकता येते. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचं घरात आगमन होत असतं आणि त्यामुळेच दिवाळीच्या रात्री सुद्धा झोपण्याऐवजी लक्ष्मीच्या स्वागतासाठी जागरण करावं. दिवाळीच्या पूजेत लावलेला दिवा सतत तेवत ठेवावा. अखंड दिवा दिवाळीच्या रात्री लावावा. दिव्याची वात त्यासाठी मोठी ठेवावी आणि तेल भरपूर घालावं. त्यावर काचेचं झाकणही ठेवावं. दिवाळीच्या पूजेच्या दिवशी सूडबुद्धीने वागू नये, जुगार खेळू नये, हे दरिद्रतेचं लक्षण आहे. दरिद्रतेला आमंत्रण देणारं हे कर्म आहे. दिवाळीच्या दिवशी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कचरा ठेवू नये. ज्या घरात स्वच्छता नसते तिथे माता लक्ष्मीचं आगमन होत नाही. दिवाळीच्या दिवशी एखादा साधू किंवा भिकारी किंवा दारामध्ये कोणी भिक्षा मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नका. आपल्या कुवतीनुसार त्याला अन्नपाणी किंवा ज्याची त्याला गरज असेल ती वस्तू दान करा. दिवाळीत लक्ष्मी मातेबरोबरच अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते. दिवाळीच्या रात्री किचनमध्ये खरकटी भांडी ठेवू नका. ह्या गोष्टी झाल्या दिवाळीच्या दिवशी काय करू नये. पण दिवाळीच्या दिवशी रात्री कोणत्या गोष्टी कराव्यात? लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र बसून लक्ष्मीची उपासना करू शकता. ती उपासना कशा प्रकारे करावी? तर लक्ष्मी मातेसाठी महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसूक्त सगळ्यांनी मिळून म्हणावं. त्याशिवाय लक्ष्मी मंत्राचा जप करणं, विष्णू गायत्री मंत्राचा जप करणं किंवा कुबेर मंत्राचा जप करणं या गोष्टी तुम्ही करू शकता. याशिवाय एक गोष्ट आवर्जून करावी, ती म्हणजे या दिवशी घराची सर्व दारे खिडक्या रात्री 12 वाजेपर्यंत उघड्या ठेवाव्यात. तसंच दिवे सुद्धा सुरू ठेवावे. बरोबर रात्री 12 वाजता जुन्या केरसुणीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुणी न उचलता झाडत आणावे आणि केरसुणी उंबरठ्यावर आपटावी आणि तिचा एक फळ तोडून बाहेर टाकावा. ही कृती करत असताना अलक्ष्मी निस्सारण असं म्हणावं. यानंतर जर घरात कधी मतभेद किंवा कटकट झाली
तर याप्रमाणे कृती केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान येतं आणि लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते. लक्षात घ्या, लक्ष्मी माता शांतप्रिय आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कर्कश वाद्य वाजवू नये, खूप आवाज करणारे फटाके फोडू नये. त्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही. जिथलं वातावरण शुद्ध नसेल, पवित्र नसेल, तिथे देव कसा प्रवेश करेल? हा अगदी साधा विचार आहे. आणि म्हणूनच आपलं घरच नाही तर आपल्या घराच्या आजूबाजूचं वातावरणही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. हवेमध्ये प्रदूषण पसरवून त्या दिवशी इतरांना आजारी पाडू नये आणि माता लक्ष्मीलाही नाराज करू नये. धन्यवाद.